आपण सध्या सोशल मीडियाच्या जगामध्ये खूप जास्त या गोष्टीला बळी पडलेलो, ती म्हणजे कंपॅरिझन. आपलं आयुष्य दोस्त देवानं दिलेलं आहे, सर्वोत्तम आहे, सर्वात बेस्ट आहे. कसं असं नका, थोडं पैसा नसेल, यश नसेल, काही नसेल, सौंदर्य नसेल, कसं असेल, जसं आहे तसं ते परफेक्ट आहे, जे देवाने दिलेलं आहे आपल्याला. लोकांसंग कम्पेअर करू नका, त्यांचंही आयुष्य खूप चांगलं आहे. मी एक गोष्ट अनुभवातून शिकलो की आपल्याला वाटतं याचं आयुष्य खूप परफेक्ट आहे, याचं आयुष्य खूप असं आहे. सोशल मीडियावर आपण त्याचे फोटो बघतो, स्टोरी बघतो, अरे इथं फिरायला गेला, हे असं झालंय, ते तसं झालंय. ते पूर्ण सत्य नसतं मित्रांनो. कोणी गाडी घेतली, काही का असं ना, आयुष्यामध्ये कुणीच सुखी नाही, कुणीच पूर्णपणे त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं चालू असं नाही. त्यामुळे आपलं जे यश आहे, जे अपयश आहे, काही असो, आपल्या ठेवा, आपल्या जवळ ठेवा. जे काही ते आपलंच आहे, दुसऱ्या संग कम्पेअर करत बसू नका. जर तुम्ही मित्रांनो कम्पेअर करत बसाल तर तुमच्या आयुष्यामध्ये कंटिन्यू दुःख राहणार आहे. तुम्ही कंटिन्यूस या टेन्शनमध्ये राहणार आहेत की अरे माझं असं होतंय, माझं तसं होतंय, त्याचं तसं होतंय, माझं असं का होतंय. तुम्ही समाधानी कधीच राहणार नाही. त्यामुळे हे आयुष्य खूप छोटे मित्रांनो, कम्पेअर करू नका. जसं आहे तुमचं तसं आहे. अपयश आलं ठीक आहे, जे माझं आहे त्यासोबत जगा, दुसऱ्यासोबत कम्पेअर करू नका. जे आपल्या स्किल येतात, ज्या गोष्टी आपल्या येतात त्यांना जपा, त्यांना वाढवा. दुसऱ्यांना काहीतरी येतंय ते खूप चांगलं आहे असं म्हणून दुःख मानत बसू नका. ह्यातच खरं समाधान आहे मित्रांनो, ह्यातच खरं आनंद आहे.